स्कोर सेफ नाहीये. चेस करण्यासाठी थोडंसं इझिली वाटतंय. त्यामुळे त्यांनी प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या संघाचे कर्णधार मनीष खंडागळे यांनी देखील सांगितलं की या खेळपट्टीवरती स्कोअर कोणताही प्रेडिक्ट करता येणार नाहीये, कारण कितीही धावा बनवू शकतात. मला वाटतंय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मनीष खंडागळे संघाचे कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ओपनिंगला आलेत आणि त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समॅन कोण आहे? आडेदादा एकदा विचारून घ्या त्यांना. पवन ना? पवन भोसले. पवन भोसले नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय मनीष खंडागळे आणि गोलंदाजी मार्कवरचित परिचित नाव आमेश आमेश मोहम्मद. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती त्या ऑनसाईडच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. आहे तर क्षेत्ररक्षक तिथे मिळेल ती केवळ एकच धाव आणि याबरोबर इथे मात्र धावाचं खातं उघडलं गेलंय. ब्ल्यू स्टार औंढा या संघाचं धावाचं खातं उघडलं गेले आणि स्वतः कर्णधार स्ट्रायकर एंडला होते, त्यांचे देखील धावाचं खातं उघडलं गेले. एक धाव धावपलकावरती लागले. आता समोर असतील हे वन पवन आणि गोलंदाजी मार्कवर मोहम्मद आमेश यांना आपण पाहतोय. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. विकेट किपिंग पाहू शकता आपण अगदी क्लोज संघाचे कर्णधार इम्रानला. आणि ओके, दोन्ही संघांना एक सूचना आहे गोलंदाजी करणाऱ्या, खास करून सूचना की तुम्हाला 35 मिनिटाचा कालावधी दिला गेला आहे. इम्रान भाई, 35 मिनिट्स टू बॉल 8 ओव्हर्स. रिवर्स रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे रिस्की धाव देखील घेतली जाते आणि मला वाटते पोहोचले गेलेत सुरक्षितरित्या. मनीष खंडागळे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि मनीष खंडागळेबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वी हा संघ आपल्याकडे आला होता आणि मनीष खंडागळे एकाच षटकामध्ये 5 षटकार मारले होते ते मनीष खंडागळेने. त्याला देखील आपण खेळपट्टीवरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवर चित परिचित नाव म्हणजे आपल्या मराठवाडा परिसरातील ज्याला मोठं नाव म्हणायला हरकत नाही, आमेश मोहम्मद. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतो, परंतु आज काय करेल, समोर तगडा फलंदाज आहे मनीष. त्यामुळे रंगतदार सामना होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेमध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय चेंडू मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आमेशकडून. चांगली गोलंदाजी आणि दोन्ही संघ आपण पाहतोय की भरपूर तगडे संघ व भरपूर क्रिकेटिंग अनुभव असलेले संघाकडे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू ऑन साईडला शफल झालेत आणि काय जजमेंट पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचं. सुंदर जजमेंट आणि दाऊदचा एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि याबरोबर संघाला लागलाय तो पहिला हादरा. मनीष खंडागळे कॅप्टन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन नेम डुमने. डुमने डुमने. डावखुरे हाताचे फलंदाज डुमने फलंदाजीसाठी आले आहेत. संघाचे कर्णधार सर सेनापती तंबूमध्ये आपण त्यांना पाहतोय. मनीष खंडागळे बाद झाले, त्याची जागा घेण्यासाठी डुमने. आकुडत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय, परंतु त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातोय वन बॉन्स इन टू द फॅन्स. येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार.
मुजाहिद. गोलंदाजी मार्कवर मुज्जू. गतवर्षी हा संघ आपल्या इथे आला होता, सहभाग नोंदवला होता आणि मुज्जूने गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी देखील केली होती. निर्णायक क्षणी आपल्या फलंदाजीचा जोर मुज्जूने देखील दाखवला होता. तोच एक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन आलाय. फुल टॉस चेंडू केवळ दिशा दाखवली आहे आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. येतोय तो पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. रिवर्स फटका, सुंदर फटका आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय. 1 बॉल्स 2 बॉल्स इनटू द पॅन्स. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. हे बेटा थांब जरासं. गोलंदाजी मार्कवर मुजाहिद. परंतु A1 पवन काय फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र दूरवरती टाकला गेलाय. पंच आमच्या भोकरचे सोन्या बापू भोसले यांचा इशारा इथे मात्र आलाय. व्हाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धावपलकावरती लागली जाईल. एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने धावपलकावरती लागल्या जात आहेत ते 15 धावा. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं आणि मुजाहिदचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुढे टाकलाय फटका, खेळलाय गेलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. तीन चौकार आपल्याला इथे पाहायला मिळाले. A1 पवनच्या बॅट मधून चांगली फलंदाजी करताना पवनला पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेस मुजाहिद ओळखले, बॅट्समॅनचा स्टान्स ओळखला, अगदी पुढे टाकून दिलाय चेंडू. वाईड यॉर्कर ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू इथे मात्र मुजाहिद कडून आपल्याला डिलिव्हर पाहायला मिळालाय. 19 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. ते एक गडी देखील बाद झालाय. पुढे टाकलाय यावेळेस ओव्हर द कव्हर. फटका पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत आमदार चषक चौकार. म्हणले की डीजेवाला आमचं. शेवटचा चेंडू 23 धावा धावपलकावरती लागल्या जातात. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील आणि मुजाहिद देखील आपलं पहिले षटक कंप्लीट करेल या चेंडूच्या नंतर. परंतु पुन्हा एकदा व्हॉट अ बॅटिंग, काय फलंदाजी करतोय A1 पवन. येतोय यावेळेस खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकार. ब्ल्यू स्टार आवड्याचा संघ याच विचारात असेल, कारण जिंतूर संघाकडे पाहिले गेले तर गोलंदाजीपेक्षा फलंदाजी त्यांची भक्कम आहे आणि ते विचारात घेता इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कारण निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते एक गडी बाद 29 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. मला वाटतंय पुन्हा एकदा संघाचे कर्णधार इम्रान याने गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा आमेशच्या हातामध्ये दिली आहे. कारण बॉलिंग मार्कवर आमेश पाहायला मिळतोय. 29 धावा आणि A1 पवन 8 चेंडूमध्ये 23 धावावर फलंदाजी करतोय. आणि त्यानंतर डुमने ज्याने एकाच चेंडूचा सामना केलाय त्याने चौकार देखील मारला गेलाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज डुमने. बघूया आमेशच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर डुमनेच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार आला होता. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतील डुमने.
डावखुरे हाताचे तळाकेबाज फलंदाज आणि गोलंदाजी मार्क पैलू आमेश मोहम्मद. षटक क्रमांक 3. आता पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर हे 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका पुन्हा मिस टाइम झालाय. चेंडू इन द एअर, परंतु झेल मात्र इथे सुटला गेलाय. डावखुरे हाताचे फलंदाज डुमणे यांना इथे मात्र संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? कारण एक मोठे तगडे फलंदाज असं वाटतंय त्यांच्या बॅटिंग स्टॅन्सवरनं, कारण पहिल्या चेंडूवरती चौकाराने धावाचं खातं उघडलं होतं. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ दिसतोय. संघातील वरिष्ठ खेळाडू आपण बघू शकता सोहेल जिंतूरकर आणि इम्रान यांच्यामध्ये थोडीशी वार्तालाप होताना फील्ड प्लेसमेंटच्या बाबतीत, कारण आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आतमध्ये बोलवला गेलाय कव्हरच्या दिशेमध्ये. हो हे बघू शकता, उचाल बघू शकता. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पडल्याच्या नंतर अतिरिक्त बाउन्स देखील इथे आमेशला पाहायला मिळालाय. अचूक टप्प्यावरती टाकला गेलेला चेंडू आणि गती देखील होती. विकेट किपर आपण पाहतोय इम्रान संघाचे कर्णधार अगदी स्टंपच्या मागे उभे आहेत. क्लोज विकेट किपिंग तेज तर्रार गोलंदाजाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 30 धावा. यावेळेस मात्र कट केलाय, सुंदर कट केला आणि चेंडूला पाडलंय दीप थर्डमॅन सीमा रेषा पार चौकार प्लस. येतोय तो पंचारा इशारा. इट्स नो बॉल कॉल. पवन भोसले चांगली फलंदाजी करताना अद्याप त्यांना पाहिलंय. पुढचा चेंडू देखील फ्रीट असेल, काय करतील? फ्रीट वरच्या चेंडूवरती आलाय, फटका आलाय आणि चेंडूला पाडलंय हवाई यात्रामध्ये. चेंडू जातोय बिग 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 हिट षटकार. सांगितल्याप्रमाणे कॅमेरामॅन जल्दी फोकस करू, म्हणजे बॉल जिकडे जाते ना तिकडे फोकस करत जा. या षटकाराच्या साहाय्याने फ्रीडच्या चेंडूवर इथे मात्र षटकार खेचला गेलाय. हे पवनच्या बॅट मधून आलाय तो खणखणीत दणदणीत प्रहार. पुन्हा एकदा आमेश धावतोय. छोटस रनअप पुन्हा एकदा प्लेस केलंय, जागा बनवली आहे. डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और बल्लेबाज को गेंदबाज की पेस पसंद है. येतोय तो आमदार चषक खणखणीत दणदणीत चौकार. घाबरला म्हणजे काय? विजूभाऊ घाबरला म्हणायचं काय तुम्हाला? हा, पुढे टाकलाय. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. कॅमेरामॅन विजय राठोडवर थोडस झूम करा. बरोबर 51 धावा देखील, अर्धशतक देखील पूर्ण झाला इथे ब्ल्यू स्टार औंढा संघाचं. थोडस फॉलो थ्रू मध्ये अडचण. आमेश आणि पवन 13 चेंडू मध्ये 43 धावावर फलंदाजी करतोय तो पवन भोसले. व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा पेस होता रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, रिस्की धाव देखील घेतली जाते आणि पूर्ण झाली तिथे. एक धाव देखील आणि पंचाचा इशारा. 22च्या स्वरूपातील हे धाव आणि षटकाची समाप्ती निर्धारित. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या ते एक गडी बाद तब्बल 52 धावा.
आपण पाहू शकता मुखेड संघाचे संघ मालक जे की नाताना बंडे यांची देखील उपस्थिती लागली गेली आहे. धन्यवाद सर. विनंती करतो आपण मंचावरती यायचंय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मीनाच्या पहिल्या चेंडूवरती एक तंत्र शुद्ध फटका आलाय तो वन पवनच्या बॅट मधून आणि चेंडूला पाठवलाय वन बॉस इंटू द फॅन्स. येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक चौकार. ज्यांना आपण पाहतोय मिनाज एक परभणी जिल्ह्यातील एक अग्रेसर गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. मिनाज मॅन फ्रॉम परभणी संघातील आयकॉन खेळाडू म्हणून दाखल झालेला खेळाडू. हे बघू शकता गती यावेळेस मात्र गतीने बीट केलंय आणि बाद केलंय हे वन पवनला. येतोय तो संघाला लागलाय दुसरा झटका. गडी मी तेच सांगत होतो की या गोलंदाजाला कमी लेखू नका. तेच सांगणार होतो की हा गोलंदाज प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सांगू इच्छितो की परभणी जिल्ह्यातील परभणी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा मिनाज यांना आपण गोलंदाजी मार्कवर आपल्या भोकरच्या मैदानावरती पाहतोय. एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. न्यू बॅट्समॅन नेम सर बंटी आहे का? ओके बंटी हा सुद्धा आयकॉन खेळाडू आहे. बंटी हिंगोलीचा हा सुपुत्र या संघात आयकॉन म्हणून आलाय तो बंटी. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय आणि आपण पाहतोय की मिनाजच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपल्या शोल्डरचा यूज करून ज्या प्रकारे तो चेंडू आपटतो तेज तर्रार गोलंदाजीमध्ये माहेर असलेला मिनाज आणि चांगली गोलंदाजी. वन पवन इन फॉर्म फलंदाज वन पवनला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. बघूया डुमने काय करतील. डावखुरे हाताचे फलंदाज कारण डावखुरे हाताच्या गोलंदाजाच्या समोर आहेत. मिनाज ओव्हरसेस डुमने लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड. पुढे पुढे टाकलाय गती होती परंतु पंचाचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव पलकावरती लागली जाईल आणि ज्या प्रकारे वाईट बॉल घोषित करतात आमचे पंच म्हणजे शाहरुख खान स्टाईल. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. धावपलकावरती 58 धावा देखील लागल्या जात आहेत. एक चांगला धावसंख्या आहेत. 2 गडी देखील बाद झालेत. मिनाज पुन्हा एकदा धावतोय पंचांना क्रॉस केले. पुढे पुढे गती पाहू शकता गती इथे गतीने बीट करतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण मिनाजला पाहतोय आणि इम्रान संघाचे कर्णधार अगोदरच्या सर्व गोलंदाजाला क्लोज विकेट किपिंग करत होते परंतु त्यांना माहिती आहे की मिनाजची गती काय. विकेट किपिंग बॅक करताना तिथे आपण पाहतोय मिनाज. रंगतदार मुकाबला दोन तगड्या संघामध्ये आजच्या दिवसातील या स्पर्धेतील दुसरा दिवसातील पहिला सामना. पुन्हा एकदा शफल होऊन जागा बदलण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय परंतु दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न चुकीचा प्रयत्न झाला आणि संघाला लागलाय तो या षटकात अजून दुसरा हादरा. तिसरा गडी इथे बाद होतोय.
ओळखतो या खेळाडूला, चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करतो, परंतु करतो म्हणून चालणार नाहीये. आज आपल्या संघासाठी करावं लागेल. परंतु मीनाचा भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे षटक समाप्ती होतीये. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 3 गडी बाद. 59 59 धावा. आणि विजय राठोड जांभळीकर. विजय राठोड जांभळीकर आता चेहऱ्यावरचं थोडंसं हास्य दिसते. काही वेळाखाली जर पाहिलं गेलं तर थोडंसं चेहऱ्यावरचं संकट दिसत होतं. घेतले गेले तरी थोडीशी सन्मानजनक धावसंख्या धावपलकावरती लागली जाते. 59 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय अनिल भाऊ बेर्देवाड. म्हणजे या स्पर्धेकडे जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेतील पडद्यामागचा हिरो. आपल्याला बरेचसे चेहरे पडद्याच्या समोर दिसतात, परंतु पडद्याच्या पाठीमागं राहून ज्यांनी अपार मेहनत केली आहे ही स्पर्धा उभारण्यामागे, ज्याच्या या स्पर्धेचं पहिलं सीझन असो का हे चालू सीझन असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य मोलाची मेहनत करणारा व्यक्ती म्हणजे अनिल बेर्देवाड. आणि त्यांच्या संकल्पने उभारली गेलेली ही स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जे 2 संघ प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धावसंख्या धावपलकावरती 3 षटकाच्या नंतर चांगली होती, परंतु त्यानंतर मात्र मीनाचं षटक, 1 धाव. गोलंदाजी मार्कवर इनायत देशमुख. पहिल्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपातील 1 धाव. 60 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. कट्टर चेंडू, फाटका. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट बाय ज्ञानेश्वर. काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडून दिलाय. बिग 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 हिट, षटकार. स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट विशाल भाऊ दंडवे मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे आयोजक देखील आपल्या सोबत जुळले गेलेले आहेत. विशाल भाऊ दंडवे, ॲडव्होकेट विशाल भाऊ दंडवे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. ज्ञानेश्वर, पहिला चेंडू गतीने होता, दुसरा चेंडू स्लोअर होता, तो पिक केलाय ज्ञानेश्वरने. पुन्हा एकदा दिशाहीन लेग स्टंपच्या दिशेमध्ये डाऊन द लेग चेंडू टाकला गेला होता. ऑन साईडच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, तत्पूर्वी घेतली जाते ती 1 धाव. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 67 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. रंगतदार मुकाबला. इनायत देशमुख गोलंदाजी करतोय, जे की स्वतःचं पहिलं षटक आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय. मी विनंती करतो की सोमनाथ अण्णा बंडे यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. सोमनाथ अण्णा बंडे, विनंती असेल आपण स्टेजवरती या. धावसंख्या 68 धावा 3 गडी बाद. इनायत देशमुखचं पहिलं षटक आणि संघासाठी पाहायला गेलं तर 6वं षटक घेऊन आलेत. समोर तगडे फलंदाज ज्ञानेश्वर, त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळाला होता. यावेळेस गती, पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं. थोडंसं आखुडत्या टप्प्याचा चेंडू कटर टाकण्याचा प्रयत्न, बॅटशी योग्यरित्या संपर्क झालेला नाहीये, परंतु 1 धाव देखील मिळेल. 69 धावा, 69 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 5वं टाकलं जातंय इनायत देशमुख या गोलंदाजाकडून.
यावेळेस पुन्हा एकदा फटका फटका मिस टाइम झाला होता, परंतु चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार येतोय आमदार चषक खणखणीत दणदणीत चौकार. थोडंसं सोमनाथांना बंडे व्हाईट शर्ट वरती येत आहे, थोडंसं झूम करायचं आहे. आपण पाहतोय जे मुखेड येते याच प्रकारची एक स्पर्धा होते, त्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत, चांगली स्पर्धा देखील ते घेतात. आयोजक आहेत, संघ मालक देखील आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं स्वागत आमच्या मंचावरती येताना आपण पाहतोय. सोमनाथांना बंडे आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 73 धावा. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 3 षटक बाकी आहे. 3 षटकामध्ये किती धावा बनवतील हे लक्ष असेल. आणि कॅलिस विजय सुरेशकर ज्यांना भोकरचे सातपुते म्हणले जाते ते देखील आलेत. बॉलर नेम मिनाज. अण्णा या समोर. मिनाचा हा चेंडू पुन्हा एकदा गती होती, मिस टाइम झालाय फटका, परंतु चेंडू मात्र जातोय आमदार चषकाला सलामी देणारा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. उंच बांध्याचा खेळाडू, गोलंदाज देखील उंच आहे आणि फलंदाज देखील आहे. टप्पा जर पाहायला गेला तर कुडत्या टप्प्याचा चेंडू थोडासा बाउन्सर होता, परंतु हाईटचा फायदा आहे, उंचीचा फायदा मिळाला तो ज्ञानेश्वरला आणि डिफाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडूला पाठवलोय चौकारासाठी. मेनाचा पुढचा चेंडू फसलाय फटका, क्षेत्ररक्षक येईल का? नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला नाहीये आणि त्याचाच फायदा ते 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. ज्ञानेश्वर एक आयकॉन खेळाडू आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. आमचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दंडवे यांच्याकडून सोमनाथांना बंडे एक दिलदार व्यक्तिमत्व त्यांचं देखील स्वागत केलं जातं. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून पूर्ण जगभर पाहू शकता. धन्यवाद सोमनाथांना. सामन्याकडे जाऊया. मिनाचा भेदक मारा चालू आहे, अजूनही चालू आहे. पहिल्या षटकात विकेट, हाही फटका फसला होता. हे बघू शकता काय गोलंदाजी करतोय मिनाज. आणि एक पारितोषिक आलंय प्रेक्षकांसाठी. पारितोषिक आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर प्रेक्षकांसाठी विशाल राठोड पोमनाळकर, बीसीसीआय क्रिकेटचे खेळाडू, तसेच तुळसाई कृषी सेवा केंद्र चे मालक विशाल राठोड पोमनाळकर यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे प्रत्येक झेलसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा मिस टाइम झालेत आणि हे गोलंदाजाची कला आहे. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आहेत. आपण पाहतो या अगोदरचा चेंडू तेज तर्रार आतमध्ये आला होता आणि हा चेंडू गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, स्लो रन चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर जाणारा आणि त्या कलेचं प्रदर्शन दाखवताना आपण इथे मिनाजला पाहतोय. सुंदर गोलंदाजी, वॉटर बॉलिंग, ज्या प्रकारची अपेक्षा केली होती मिनाजच्या गोलंदाजीची त्याच प्रकारे गोलंदाजी करताना आपण मिनाजला पाहतोय, परंतु समोर देखील तेवढाच तगडा फलंदाज. पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस केला गेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय आणि धाव देखील पूर्ण केली जाईल, परंतु एकेरी दुहेरी धावाने ते इम्रानचा संघ खुश असेल, म्हणजे सायली 11 जिंतूरचा संघ इथे खुश असेल, कारण एकेरी दुहेरी धावाने संघामध्ये एवढी मोठी धावसंख्या वाढणार नाही. परंतु दुसरीकडे प्रयत्न असेल ज्ञानेश्वर आणि बंटीचा. 2 मोठे खेळाडू आहेत बंटी आणि ज्ञानेश्वर, परंतु अद्याप बांधून ठेवण्याचं काम इथे मिनाजने या षटकामध्ये केलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो, तेच तर्रार गोलंदाजी करतो आणि मध्ये मध्ये चेंज ऑफ पेस देखील पाहायला मिळतोय. हे बघू शकता शोल्डरचा यूज केला गेलाय आणि पंचाचा इशारा येतोय. इट्स अ वाईड +1 बाउन्स. अतिशय अनुभवी पंच आपण पाहतोय, स्क्वेअर लेगचे पंच प्रशांत आडे
जर पाहिले गेले तर एक अनुभवी खेळाडू आहेत बीसीसी के भोकर संघाचे खेळाडू देखील आहेत आणि अनुभव देखील आहेत. आणि दुसरीकडे नदीम शेख एक प्रोफेशनल अंपायर म्हणून त्यांची मराठवाड्यात ओळख आहे, ते नदीम शेख सर. ओहो, हे बघू शकता गती आणि चेंज ऑफ पेस, काटा बदलणारा चेंडू पुन्हा एकदा मीनाचं यशस्वी षटक समाप्त होते. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 3 गडी बाद 81 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला मिनाजकडून पाहायला मिळाली, परंतु इनायत देशमुख बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण आता मात्र केवळ 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर इनायत देशमुख आणि स्ट्रायकर एंडला या संघातील आयकॉन खेळाडू आपण ज्ञानेश्वर शिंदेला पाहतोय. फुल टॉस आणि ते फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय ज्ञानेश्वरने, चेंडूला पाडून दिले. बिग 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 हिट, षटकार. आता इशारा आहे का चेक करायचा, अबो वेस्ट हाईट आहे का चेंडू. इट्स लुकिंग लाईक क्लोज कॉल. आपण बघू शकतो जेव्हा बॅटला कनेक्ट झालाय चेंडू तेव्हा अबो वेस्ट हाईट आहे का हे पाहिलं जात आहे. इट्स अ नो बॉल कॉल. हे बघू शकता आमचे पंच, अनुभवी पंच, नो बॉल कॉल येतोय आणि पंचाचा इशारा. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्रे 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 हेड. बॉल कॉल. बघूया फ्रीडच्या चेंडूवर ज्ञानेश्वर काय करतील. ओहो, मिस टाइम झालेत, मिस टाइम झाले. क्षेत्ररक्षक देखील थोडेसे मिस झालेत, परंतु एक धाव अगदी पुढे टाकलेला चेंडू. फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय अगदी ब्लॉक मध्ये टाकला गेला होता. मिळते ती केवळ एकच धाव. चांगली गोलंदाजी इनायत देशमुख हा देखील थोड्या आगळ्या वेगळ्या ऍक्शनने गोलंदाजी करतोय. धावसंख्या जर पाहिली गेली तर धाव पलकावरती लागल्या जात आहेत ते 89 धावा, 89. अमोल पुन्हा एकदा बंटीसाठी चेंडू, पुन्हा एकदा खोदून फटका मारलाय. अमोल माने जिथं कुठं असतील विनंती आपण यायचंय. एकच धाव, परंतु बंटी एका बाजूने बंटी पाहिले गेले तर मला वाटतंय 6 चेंडू आणि 8 धावा, आणि दुसरीकडे 11 चेंडू मध्ये 22 धावा ज्ञानेश्वर शिंदे. बघूया ज्ञानेश्वर काय करतील, कारण इनायत देशमुख अद्याप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा फुल टॉस, चेंडूचा फुल टोल वसूल केला गेलाय आणि पंचाचा इशारा अद्याप येणं बाकी आहे आणि पंचाचा इशारा येतोय. षटकार, षटकार येतोय, षटकार. एकदा चेक केलं जाईल, कारण ज्या प्रकारे चेंडू तेज तर्रार बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार. अंपायर येस, षटकार येतोय. 6 धावा असतील आणि 6 धावाच्या सहाय्याने धावपलकावरती लागल्या जात आहेत ते 96, 96 धावा. 96 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 7 वर टाकलं जाते.
गोलंदाजी मार्कवर इनायत देशमुख आणि समोर ज्ञानेश्वर शिंदे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये हेलिकॉप्टर शॉट आणि चेंडू जातोय वन बॉन्स इन टू द पॅन्स. येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक चौकार. आणि या चौकाराच्या बरोबर 100 धावा देखील धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 100 धावा या चौकाराच्या सहाय्याने अजूनही पाहिले गेले तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूमध्ये किती धावा बनवतील या संघाचा आयकॉन खेळाडू ज्ञानेश्वर शिंदे आणि त्या आयकॉन खेळाडूकडून आयकॉनिक पारी देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर चेंडू अडवण्याचा, परंतु ज्या गतीने चेंडू गेलाय बंटी आणि ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. येतोय षटकार. टीव्ही स्क्रीनवर आपण एफर्टलेस केवळ स्टँड अँड डिलेवर फटका इथे ज्ञानेश्वरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. हे दाखवलं जातंय ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. बघूया फ्लिक ऑफ द रिस्ट. रिस्टच्या सहाय्याने केवळ चेंडूला दिशा दाखवली गेली. ऑनसाइडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. एक धाव तिथे घेतली गेली आहे आणि आता मात्र शेवटचं षटक निर्धारित. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते 3 गडी बाद 107 धावा. आपल्या भोकरचे नगरसेवक गणेश दादा यशवंतकर यांचे देखील आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी माझ्या मते गोलंदाजी मार्कवर सोहेल जिंतूरकर शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेत. ते म्हणतात ना की जगामध्ये 2 गोष्टी फेमस आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. शेवटच्या षटकातील हाणामारी पाहायला मिळेल का? स्ट्रायकरला आयकॉन खेळाडू ज्याने आतापर्यंत आयकॉनिक पारी खेळली तो ज्ञानेश्वर शिंदे आणि सोहेल जिंतूरकर गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. चांगला चेंडू मिस टाइम झालाय. फटका चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू मात्र थांबा. बॅट्समॅन थांबायचा आहे, जागेवरच थांबायचंय. गोलंदाजाची शैली देखील इथे चेक केली जाईल. ते पतंग कोणाचा आहे? त्या पतंगा सहित काढलं जाईल बरं. चला एकदा चेक करतायत आमचे आयोजन कमिटी. गोलंदाजाने ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर केलाय ते पाहिलं जातंय. ज्ञानेश्वर शिंदेचा फटका मिस टाइम झालाय, कारण ज्या गतीने ते ऍक्सेप्ट करत होते चेंडू येतोय, परंतु त्या गतीने न येता स्लोअर वन चेंडू आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. गडी बाद होतोय. ज्ञानेश्वर शिंदे बॅक टू द पवेलियन. आपण जे पाहतोय जी स्पर्धा मी सांगत होतो की मागच्या दिवसापासून की आमदार चषक जी भोकरची स्पर्धा आहे का फेमस आहे, कारण या स्पर्धेमधलं नियोजन प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे पालन केलं जाते. प्रत्येक गोलंदाजाची शैली चेक केली जाते. प्रत्येक गोलंदाजाचे वाईड नो बॉल चेक केले जातात. गोलंदाज कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर करतो हे देखील पाहिलं जातं. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली ही स्पर्धा आहे. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते. न्यू बॅट्समॅन नेम अभी 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 आहे. अभी नवीन फलंदाज अभी आलाय. मी सांगत होतो या स्पर्धेबद्दल का ही स्पर्धा एवढी फेमस आहे, कारण या स्पर्धेचं आयोजन नियोजन ज्या प्रकारे केलं जाते.
अभिसाठी देखील फुलटा चेंडू आणि ते फुलटा चेंडूचा समाचार घेतला गेलाय. पहिल्या चेंडूवरती येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. प्रशांत दादा आडे, अनिल भाऊ बेरदेवाड, नदीम शेख सर, तोप सर, इनामदार असे प्रत्येक आयोजन कमिटीमधले जे मेंबर्स आहेत, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण जी स्पर्धा यशस्वी होण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं नियोजन आणि ज्या प्रकारे ते स्पर्धेचं नियोजन करतात, त्यामुळे स्पर्धा वर्षानुवर्षे आपल्याला उंची गाठताना पाहायला मिळते. कारण मी तर म्हणतो, मी जिथं जिथं कॉमेंट्रीला जातो तिथे तिथं मला नक्की म्हणलं जाते की तुमच्या भोकरची स्पर्धा म्हणजे एक महाराष्ट्रातली अग्रगण्य स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आणि या स्पर्धेमध्ये होणारे सामने आणि त्याबद्दल त्या स्पर्धेमध्ये होणारे नियम आणि नियोजन आपल्यातून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही स्पर्धा महाराष्ट्रभर गाजली जाते. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे असते. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. एक अनुभवी गोलंदाज आहे सोहेल जिंतूरकर. जर पाहायला गेले तर मागचे 10 ते 15 वर्ष झाले या संघाचं प्रतिनिधित्व करतो आणि चांगली गोलंदाजी. संघातील एक जुने खेळाडू अमन लाला यांच्यासोबत देखील त्यांनी सामने खेळले गेले. तर भरपूर दांडगा अनुभव त्यांना देखील आहे. सोहेल जिंतूरकर आपल्या अनुभवाचं प्रदर्शन दाखवताना इथे पाहतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आणि इथे साफ प्रयत्न आहे की फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेस मात्र पंचाचा इशारा, व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव धावपलकावरती लागली जाते. 114 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, परंतु यावेळी पिक केले आणि चेंडूला पाठवून दिले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक षटकार. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पिक केले आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवून नेले हवाई यात्रेमध्ये. आणि चेंडू जातोय कुठं? पंचाचा इशारा येणं अजून बाकी आहे. शेवटचा चेंडू होता आणि येतोय पंचाचे दोन्ही हात वर. इट मीन्स इट्स अ बिग 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 हिट. षटकार. च्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते तब्बल 126 धावा. धावपलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यात म्हणजे 48 चेंडूमध्ये 126 धावा लागल्या गेल्या आहेत. आणि सायली 11 जिंतूर संघाच्या समोर आव्हान असेल ते 127 धावांचं निर्धारित 48 चेंडूमध्ये. आणि आपण टी व्ही स्क्रीनवर बघू शकता जे स्टेजवरती बसलेले मान्यवर, ॲडव्होकेट आयोजक विशालदादा दंडवे असतील आणि त्यानंतर म्हणजे मुखेडची स्पर्धा होते सोमनाथांना बंडे देखील असतील, नगरसेवक यशवंतकर सर असतील, बरेच मान्यवर मंडळी देखील आपल्याला, श्रीनिवास दादा देखील असतील, माधव सर देखील असतील आणि सुधाकर दादा देखील आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे मंडळी स्टेजवरती देखील पाहायला मिळते. जाऊया सामन्याकडे. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर 126 धावा आणि जिंकण्यासाठी 127 धावाचं आव्हान समोर असणार आहे जिंतूरच्या संघाच्या समोर. ओव्हर टू यू डीजे.
जी पॅनल्टी लावून टाकायची. चला, त्यांचा एक्स्ट्रा प्लेयर येणार नाहीये. अहो प्रत्येक वेळेस सर आपण या लक्षात ठेवा, भोकर येथे सामना खेळताय भाऊ. प्रत्येक वेळेस बोलावं लागतं यार, प्रत्येक वेळेस. इथं पाणी आणून देता, जाग्यावर आणून देता, काय लागते सांगा फक्त. अक्षय गोलंदाजी मार्कवर अक्षय, स्ट्रायकर एंडला इम्रान, नॉन स्ट्रायकर एंडला शाहिद देशमुख. संघाचा कर्णधार कॅप्टन इम्रान, स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला शाहिद देशमुख आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिला चेंडू, बॅटचा एज लागला होता, परंतु चेंडू मात्र जातोय डीप थर्डमॅन सीमा रेषा पार, चौकार. अक्षयचा चेंडू मात्र सुरेख होता. ते तर्रा चेंडू देखील टाकला गेला होता बॅटचा एज, परंतु थोडस 30 यार्डच्या सर्कलवरती फसली पाय, म्हणजे शॉर्ट थर्डमॅन ज्याला म्हणावं लागेल, परंतु चेंडू मात्र मिस झालाय. चौकार जातोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. इम्रान खान पुन्हा एकदा हे बघू शकता, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. कलात्मक फलंदाज आणि कलात्मक फलंदाजी. इम्रान खान, जिंतूर संघाची आन बान शान, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय तो इम्रान खान. 2 चेंडूवरती 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. बघूया पुढच्या चेंडूवरती अक्षय, गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूवरती 2 चौकार देखील पाहायला मिळाले. बघूया तिसरा चेंडू काय करतील. पुन्हा एकदा कट शॉट मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र गतीने बीट केले गेले. पडल्याच्या नंतर थोडासा उसळी कमी घेणारा चेंडू डॉट बॉल येतोय, वापसी केली गेली. 2 चेंडूवरती 2 चौकार देखील पाहिले, परंतु त्यानंतर षटकामध्ये वापसी केली गेली. आपण पाहतोय धावसंख्या, रिक्वायर्ड रन रेट जर पाहिले गेले तर मला वाटते 16 रन पर ओव्हर, म्हणजे धावसंख्या, चांगली धावसंख्या धावपलकावरती औंड्याच्या संघाने उभारली गेली, परंतु डिफेंड कशा प्रकारे करतील हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका फसला गेला होता तिथे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, काय झेल घेतलाय भावा. डुमने शॉट फाईन लेगला जे क्षेत्ररक्षक होते, एक सुंदर आणि आपलातून झेल घेतला गेला आणि संघाला लागलाय तो बिग 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 विकेट. इम्रान खान बॅक टू द पवेलियन. नगरसेवक, आमच्या भोकरचे नगरसेवक गणेशदादा यशवंतकर यांच्याकडून त्या झेलसाठी डुमनेला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलं गेलंय. सुंदर झेल डुमनेचा. हे आपण पाहू शकता, मोठा खेळाडू देखील होता आणि ज्या प्रकारे उलट्या दिशेने धावत तो झेल घेतला गेलाय. कॉमेंट्री बॉक्सकडे ती रोख रक्कम जमा आहे, येऊन घेऊन जायची डुमने भाऊ मॅच संपल्याच्या नंतर. न्यू बॅट्समॅन मोईन, सय्यद मोईन नवीन फलंदाज, डावखुरी हाताचा फलंदाज आहे, फलंदाजी करण्यासाठी येतोय आणि 2 चेंडूवरती 2 चौकार मारल्याच्या नंतर इथे मात्र अक्षयने वापसी केली गेली आहे. पुढचा चेंडू डॉट आणि त्यानंतर मोठा झटका. इम्रान खानला बाद केले, त्याची जागा घेण्यासाठी मोईन आलाय. ओहो, चेंडू सुरेख, ओ माय गॉड. या अगोदरच्या चेंडूवर एक आपलातून झेल पाहायला मिळालाय आणि पुढच्या चेंडूवर अगदी सोपा झेल इथे मात्र निसटला गेलाय. सय्यद मोईनला पहिल्या चेंडूवरती इथे जीवनदान मिळालं गेलंय. या मैदानावरती जीवनदान मिळणं म्हणजे दुसरा चान्स आहे भाऊ, आणि ही खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल अशी मानली जाते.
शाहिद देशमुख स्ट्रायकर एंडला या षटकात प्रथमच स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील शाहिद देशमुख. हलक्या हाताने सन्मानपूर्वक खेळले गेले. कव्हरच्या दिशेमध्ये आहेत क्षेत्ररक्षक. धाव देखील घेतली जाईल. एक धाव पूर्ण होतीये. एका धावाच्या सहाय्याने धावफलकावरती लागल्या जातात. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते 1 गडी बाद 10 धावा. जीजे गोलंदाजी मार्कवर ज्याने चांगली फलंदाजी केली होती तो पवन भोसले. फलंदाजीमध्ये संघासाठी मोलाचं कार्य देखील केलं गेलं होतं. बघूया गोलंदाजीमध्ये काय करतील. समोर असतील स्ट्रायकर इनला शाहिद देशमुख आणि मला वाटते राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील. रिवर्स फटका खेळला गेलाय. चेंडू मात्र गॅप मध्ये जातोय आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक. खणखणीत दणदणीत सकार. काही षटकाची सुरुवात येते मात्र चौकाराने केली गेली. शाहिद देशमुख पुन्हा एकदा कटर चेंडू टाकला गेला होता लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. पुन्हा एक खणखणीत फटका येतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. दोन बॅक टू बॅक. पहिल्या षटकात 2 चेंडूवरती 2 चौकार. त्यानंतर डॉट आला होता. बघूया गोलंदाजी मार्कवर पवन काय करतील. समोर शाहिद देशमुख. यालाय थोड़ी हो गई चूक थोड़ी हो गई भूल और यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. चेंडूवरती 2 चौकार देखील मारणारा दुसरा फलंदाज देखील बाद झाला आणि पवनला मिळाली ती सफलता. पहिली सफलता संघाला लागलाय. सायली 11 जिंतूर संघाला लागलाय तो दुसरा हादरा. गडी बाद दुसरा झालाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा. धावसंख्या सन्मानजनक आहे परंतु 2 गडी देखील बाद झाले. कानमंत्र देखील दिला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहेल जिंतूरकर. पुन्हा एकदा सोहेल काय फटका मारलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय. बिग 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 हिट षटकार. एक तेरी तो एक मेरी. 2 चेंडूवरती 2 चौकार. त्यानंतर विकेट आणि सोहेल जिंतूरकर स्वागत नाही करोगे हमारा. आणि मनात काय फटका मारलाय. षटकार आलाय सोहेलच्या बॅट मधून. एक सोहेल जिंतूरकर या संघातील वरिष्ठ खेळाडू अनुभवी खेळाडू आणि त्या अनुभवाचं प्रदर्शन दाखवलं गेले पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा ओ हो हो फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील
अर्धा डझन षटकार. दोन चेंडूवरती दोन चौकार, मात्र या दोन चेंडूवरती दोन षटकार सोहेलच्या बॅट मधून. मिस टाइम झालेत. एक कटर चेंडू आणि संघाला लागलाय तो आणखी एक हादरा. बिग 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 विकेट ऑफ द मॅच. सोहेल जिंतूरकर बॅक टू द विचारते. 3 वेळेस झाले. फिल्डरचं नाव कॅच घेतले त्याचं सांगा ना भाऊ. मग इथं बसायला हवा यार त्यांना. मनीष भाऊ त्यांना इथं बसायला सांगा. त्यांना इथं चेअर दिल्यात, पाणी दिलं, इथं बसायला सांगा त्यांना. यानंतर काही ऐकून घेतल्या जाणार नाहीये. ज्ञानेश्वर भाऊ संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हादरा. सोहेल जिंतूरकर देखील बाद होताना पाहतोय, परंतु सोहेल जिंतूरकर बाद झालाय, परंतु निराशा मात्र विजय राठोड जांभळीकरच्या चेहऱ्यावर दिसतीये. आणि मनीष भाऊ सांगायचं कारण की म्हणजे की जे वैयक्तिक पारितोषिक भरपूर आहेत. कोणत्या खेळाडूला फील्डचे पारितोषिक आहेत, बॅट्समॅन सर्व गोष्टीचे पारितोषिक आहेत. ते मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको, त्यामुळे प्रत्येक वेळेस तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आम्ही इथे बोलवतोय आणि आमच्या स्कोररला तो प्रॉब्लेम होतोय. सांगण्याचं एकमेव तेच कारण आहे. थोडंसं लक्ष असू द्या. न्यू बॅट्समॅन मोहम्मद आमेश, एक आयकॉन खेळाडू म्हणजे की नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. मयूर कारंडे मला वाटते मैदानावरती आलेत. मयूर कारंडे जिथं कुठं असतील समालोचन कक्षाकडे यायचे. चला, पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. 30 धावा धावपलकावरती आहेत आणि दुसरीकडे औंढा संघाच्या देखील 29 धावा होत्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी मार्कवर बॉलर नेम कुणाल म्हणजे बंटी. ओहो, पहिला चेंडू इथे मात्र इथे मात्र नो बॉल कॉल. फ्रीडचा चेंडू. गती पाहू शकता ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय. अगदी 2-3 पावलाचा रनअप आहे भाऊ बंटीचं, परंतु ज्या प्रकारे चेंडू डिलेवर करतोय, बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. सुंदर गोलंदाजी, ते जत्तरार गोलंदाजी बंटीकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आकुडत्या टप्प्याचा चेंडूचा समाचार घेतला गेलाय आणि चेंडूला पाडलंय सीमा रेषा पार. येतोय षटकार. डीजे डीजे वाल्याने पैलवानाला गाणं लावलंय, कारण सय्यद मोईनच्या बॅट मधून एक मोठा फटकार देखील पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बंटी धावेल मोईनसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ते म्हणतात ना की अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु गोलंदाज आपण पाहतोय फलंदाजाच्या स्ट्रॉंग हिटिंग पासून दूर टाकतोय गोलंदाजी. यशस्वी राहिलाय तो बंटी. ओहो, बॅटचा एज इनर एज बॅटचा लागला गेला आणि चेंडू मात्र त्या दिशेमध्ये थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. येतोय आमदार चषक. खणखणीत दणदणीत चौकार.
40 धावा. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या मोठी आहे. सन्मानजनक धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका फटका क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू मात्र जातोय फ्लॅटेड सिक्सर. 47 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे भावा आणि 47 धावा. पुन्हा पुन्हा एक गच्चा चेंडू आणि चेंडूला पाठवले. 200 देखील हातातून निसटले आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक षटकार. कडे पाहिले गेले तर संघातील 3 अग्रेसर फलंदाज, फ्रंट लाईन फलंदाज बाद झाल्याच्या नंतर देखील आपल्याला सय्यद मोईन काय फलंदाजी करतोय. अजूनही संघातील आयकॉन खेळाडू आमेश मोहम्मद देखील खेळपट्टीवरती आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या गेल्या ते 3 गडी बाद 53 धावा. आता गोलंदाजी मार्कवर प्रेक्षकांना सांगू इच्छितो की एक आगळा वेगळा, ज्याला आपल्याला मलिंगाची आठवण करून देणारा गोलंदाज दशरथ, हिंगोली जिल्ह्याचा मलिंगा म्हणून ज्यांची ओळख आहे, तो मलिंगा गोलंदाजी मार्कवर येतोय. आणि स्ट्रायकर एंडला असेल तो संघातील आयकॉन खेळाडू. पुढील सामना जो होणार आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी स्टेजच्या समोर यायचंय. दशरथ मलिंगा गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. 53 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 30 चेंडू आणि 74 धावांची गरज. पहिला चेंडू इथे मात्र बघू शकता अगदी मलिंगाची आठवण करून देणारा गोलंदाज, ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर केला गेलाय. एकच धाव पाहायला मिळते आमेश, परंतु आता मात्र इनफॉर्म फलंदाज समोर डावकुऱ्या हाताचा तगडा फलंदाज सय्यद मोईन, ज्याने मागच्या षटकात 3 षटकार देखील मारले होते. तो फलंदाजी करताना आपण पाहतोय. 29 चेंडू आणि 73 धावांची गरज असणारे 54 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. रंगतदार मुकाबला, पैसा वसूल मुकाबला आपल्याला हनुमान मंदिर मैदान भोकर इथे पाहायला मिळतोय. ओहो, ही कला आहे भाऊ मलिंगाची. एक गती, एखादा गतीने चेंडू टाकतो आणि हा चेंडू आपण पाहिलाय की अगदी स्लोअर वन कटर चेंडू मलिंगाकडून पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. सय्यद मोईन आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु तंत्रशुद्ध गोलंदाजी, दिमाखदार गोलंदाजी. परंतु यावेळेस पिक केलाय. 1 बाउन्स. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या साईने 58 धावा देखील लागल्या जात आहेत. सामना जसा जसा पुढे जातोय रोमहर्षक सामना होताना आपण पाहतोय. पुन्हा यावेळेस पुन्हा पिक केला गेलाय आणि चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय फ्लॅटेड षटकार. ज्ञानेश्वर शिंदे 11 चेंडू मध्ये 22 धावा बनून फलंदाजी करत होता, परंतु इथे मात्र मोईन 11 चेंडू मध्ये 33 धावावर फलंदाजी करतोय तो सय्यद मोईन. वॉट बॅटिंग, सुंदर फटकेबाजी. या खेळाडूच्या बॉडीवरती जाऊ नका भाऊ.
काय फलंदाजी करतोय, तगडी फलंदाजी आपल्याला सय्यद मोईनच्या बॅटमधून डावकऱ्या हाताच्या फलंदाजाकडून पाहायला मिळते. 64 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत 22 चेंडूमध्ये. आता 26 चेंडूमध्ये काढायचे आहेत ते 63 धावा, म्हणजे निम्म्या धावा बनल्या गेल्यात आणि निम्म्या धावा काढायच्या आहेत. परंतु दशरथ मलिंगा पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर चौकार आणि पुन्हा षटकार. 11 धावा 4 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड रन रेट जर पाहायला गेलं तर प्रत्येक षटकामध्ये 15 धावा बनवाव्याच लागतील. ओहो, पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस मलिंगाकडून पाहायला मिळालाय आणि लेंथ देखील पाहतोय. थोडस या अगोदरचा चेंडू आखुडता होता आणि हा चेंडू अगदी पुढे टाकला गेला होता. स्लॉट मध्ये स्लोअर वन चेंडू, म्हणजे दिमागदार गोलंदाजी पाहायला मिळाली, वापसी केली गेली, परंतु अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. पुन्हा एकदा गती परिवर्तन आणि डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा आणि 4 षटकामध्ये काढायचे आहेत ते 63 धावा. ड्रिंक्स ब्रेक डीजे. सचिन बोलतो. अरे घोष भाई कैसे हो? दुआ है सर आप क्या दूं भाई, लेट है बोल दो 10:30. नगरसेवक योगेश भाऊ यांचे देखील मैदानावरती आगमन झाले. धन्यवाद. चला पुन्हा एकदा सामना चालू होतोय. वेलकम बॅक. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडला गेलाय. 24-63 इक्वेशन. फुलटा चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. अगदी डीप होणारा फुलटा तेज तर्रार बॅट्समॅनच्या समोर, अमितच्या समोर आला होता आणि आपण पाहतोय क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण आणि या वातावरणामध्ये खेळत असलेला रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावा 3 गडी बाद. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडला गेलाय. व्हॉट अ मॅच. आयोजन कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे, कारण ज्या प्रकारची स्पर्धा खेळवली जाते. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, मिळते ती केवळ एकच धाव. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 65 धावा धावपलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिलीये. फटका फसला गेलाय, परंतु हे राम हे प्रभु स्वामी जगन्नाथम, ये क्या हुआ, ये क्या हुआ. टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. सय्यद मोईन एक मोठा फलंदाज आहे आणि त्या फलंदाजाचा इथे मात्र झेल सुटला गेलाय आणि झेल सुटला
कर्णधाराकडून. अक्षय एक संधी देखील क्रिएट केली होती, परंतु झेल सुटला गेलाय. सय्यद मोईनला मिळालेली दुसरी संधी आहे. रमेश आयकॉन खेळाडू समोर आता. बघूया या सामन्याची स्थिती केवळ काळ आणि वेळच ठरवेल. पुन्हा एकदा आमेशच्या बॅटला मात्र चेंडू कनेक्ट होत नाहीयेत चांगल्या प्रकारे. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल का, पंच चेक करतायत तिथे. परंतु ते सांगू इच्छितो की तो झेल सुटलाय का सामना सुटलाय, फक्त केवळ आणि केवळ वेळ आणि काळच ते सांगणार आहे. कारण सय्यद मोईन तडाके 5 फलंदाजाने आतापर्यंत 34 धावा 14 चेंडूमध्ये बनवल्या. त्याचा झेल सुटला गेलाय. बघूया काय करतील. गोलंदाजी मार्कवर अक्षय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात संघाचे कर्णधार इम्रान खानला बाद केल्याच्या नंतर षटक क्रमांक शेवटचा टाकण्यासाठी आलाय आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो अक्षय. समोर असतील डावखुरे आताचे तडाकेबाज फलंदाज सय्यद मोईन. ओ गती, ओ हो काय चेंडू टाकलाय अगदी ब्लॉक होल मध्ये. यॉर्कर लेनचा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळाच्या नंतर एक डॉट बॉल देखील पाहायला मिळालाय. परंतु काय गोलंदाजी आहे अक्षय. चांगली गोलंदाजी करताना या षटकामध्ये पाहायला मिळतोय. कारण जेव्हा आपण टेनिस क्रिकेटचा विचार करतो, जेव्हा नवीन चेंडू असतो तेव्हा थोडंसं हँडल करणं देखील अवघड जातं. परंतु आता जेव्हा चेंडू जुना झालाय त्यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू. फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि स्लोअर वन चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय तिथे. हे डॉट, हे प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र संघाची डोकीदुखी वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. याबरोबर षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावांनी या षटकामध्ये मला वाटतंय केवळ 3 धावा खर्च केल्यात भाऊ. अक्षय काय गोलंदाजी केली आहे, केवळ 3 धावा खर्च केल्यात. आता मात्र इक्वेशन बदललं जाते, कारण 18 चेंडूमध्ये आता 60 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा बनवाव्याच लागतील. नाहीये
16 चेंडूमध्ये 34 धावांवर फलंदाजी करत असलेला मोईन. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, फटका खेळला गेलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. येतोय आमदार चषक षटकार. त्या षटकाराने पुन्हा एकदा इक्वेशन बदललं जाते. प्रत्येक चेंडूवरती येणारा षटकार देखील इथे ब्लू स्टार औंढा संघाचे डोके देखील वाढत आहे. कारण मोहीन तब्बल 40 धावावर फलंदाजी करतोय. 17 चेंडूमध्ये 40 धावा त्यांनी बनवल्या गेल्या आहेत. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. चला टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. मुखेड संघ सोमनाथ 11 मुखेड वर्सेस OS11 जे अहमदपूर. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचे. समालोचन कक्षाकडे वेळ न लावता टॉस साठी या. बोथ कॅप्टन्स सामन्याकडे जाऊया. 15 चेंडू 52 धावा. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. 75 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी बाद झाले. दशरथ मलिंगा स्वतःचं शेवटचं षटक टाकतोय. समोर सय्यद मोईन. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बिग 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 हिट येतोय. आमदार चषक खणखणीत दणदणीत षटकार. या खेळाडूचे 2 झेल सुटले गेले होते. मी तेव्हाही सांगितलं होतं की या खेळाडूचे झेल सुटलेत. त्याचं मात्र आता वेळ आणि काळ सांगेल की ते झेल किती महत्वाचे होते. यावेळेस मात्र 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. सामना रंग बदलतोय. पुन्हा एकदा दशरथ मलिंगा धावतोय सय्यद मोईनच्या समोर. पुन्हा एकदा मिस टाइम पवन त्याच्या खाली आणि यावेळेस मात्र मोईनला परतावं लागेल. संघाला लागलाय तो झटका. 4था झटका. मोईन बॅक टू द पवेलियन. चला सोमनाथ 11 मुखेड संघाच्या कर्णधाराला लास्ट विनंती आहे सर. आपला कर्णधार पाठवून द्या. सामन्यामध्ये रंगत या 2 षटकाने आणली होती. 2 षटकाराने आणली होती. परंतु आता इनायत देशमुख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. तो चित्र बदलेल का? कारण विजय राठोड जांभळीकर यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं गेलं तर थोडीशी निराशा दिसते. कारण ज्या प्रकारे सामना पुढे जातोय. कारण आता गरज आहे 13 चेंडू 46 धावा. या धावा जर बघितल्या गेल्या तर बनल्या जातात. जे भोकरची खेळपट्टी जर पाहिले गेले तर या धावा बनवण्यासारख्या आहेत. परंतु त्या प्रकारचा खेळ, त्या प्रकारची फलंदाजी आणि त्या प्रकारची फटकेबाजी देखील करावी लागेल. ती करता येईल का? नवीन फलंदाज इनायत देशमुख आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय संघाचा आयकॉन खेळाडू आमेश मोहम्मद. पुढचा चेंडू मलिंगाचा इनायत देशमुख साठी. पहिल्या चेंडूवरती ऑनसाइडच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. तिथे पवन आहेत. अडवलं जाईल. चेंडूला 1 धाव तिथे पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सुसाईड कॉल. आमेश मोहम्मद बाद होताना आपण पाहतोय. गडी बाद. पंचेचाळीस 12 चेंडू आणि 45 धावा. नवीन फलंदाज फैजल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फैजल येतोय. तत्पूर्वी या सामन्याचा नाणेफेक देखील केला जाईल. यशवंतकर सर असतील, योगेश अण्णा असतील, आमचे विशाल भाऊ दंडवे देखील असतील. यांच्या समक्ष या सामन्याचा नाणेफेक देखील केला.
थँक्यू डीजे. पुढील सामन्याचा नाणेफेक सोमनाथ 11 मुखेड संघाचे कर्णधार निर्वाण वाघमारे आपल्या सोबत आहेत आणि दुसरे कर्णधार अहमदपूर संघाचे कर्णधार गोजबाई. हे दोन्ही कर्णधार आपल्या सोबत जुळले गेले आहेत. यशवंतकर सर असतील, विशाल भाऊ दंडवे आणि त्यानंतर योगेश अण्णा यांच्या समक्ष या स्पर्धेचा नाणेफेक केला जातो. या सामन्याचा कॉल असेल अहमदपूर संघाचा. हेड इज द कॉल and it is also head. चला थँक्यू. जास्त वेळ न घेता कारण सामन्याकडे जाऊया. 12 चेंडू आणि 45 धावा. बंटीचा बॅटचा यज लागलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक गडी बाद होतोय. डीजे ना की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. कारण 2 विकेट देखील गेल्या होत्या परंतु त्यानंतर आमन मैदानाच्या आतमध्ये आलाय. आमन आणि आमनने लगाला होतोय मोठा फटका. षटकार पुन्हा एकदा. ओहो हो षटकार. डीजे षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे भाऊ. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय कारण 9 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे आणि ही या आयोजनाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी असणार आहे भाऊ. कारण ज्या प्रकारचे सामने आपल्याला प्रत्येक सामने पाहायला मिळत आहेत, रंगतदार सामने, प्रेक्षकांचे मन जिंकणारे सामने आपल्याला हनुमान मंदिर मैदान येथे पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 32 धावांची गरज. 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक षटकार आमनच्या बॅट मधून आलेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जमिनीशी लगेच चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. ज्ञानेश्वर शिंदे चेंडूला अडवतील तोपर्यंत दुसरी हो दुसरी धाव तिथे घेतली गेली आहे. ही आहे बघा चपळाई, चतुरता आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगली अंडरस्टँडिंग देखील, चांगला कॉल आणि तेवढा चांगला रिस्पॉन्स देखील इथे 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. सामना संपलेला नाहीये भाऊ कारण 8 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत ते बंटी, परंतु कोण आमन. स्लोर वन चेंडू पुढे टाकला गेलाय, फटका खेळलाय, एक धाव पूर्ण मिस झाले. दुसरी धाव देखील इथे मात्र घेतली जाते. 2 धावा. एकेरी दुहेरीने काम बनणार नाहीये, फटके मारावे लागतील आणि इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर जिंकायचं असेल तर फटके वाचवावे लागतील.
99 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज पुन्हा एकदा पाहायला मिळते. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येतोय. पैसा वसूल सामना दोन तगड्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमन 4 चेंडू मध्ये 16 धावा. पुन्हा एकदा फटका. मिस टाइम झालाय, परंतु धाव घेण्याचा तिथे इनायचा प्रयत्न नाहीये. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र षटकाची समाप्ती निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत ते 6 गडी बाद 99 धावा. आणि 28 धावा. गोलंदाजी मार्कवर संघाचा आयकॉन खेळाडू ज्ञानेश्वर शिंदे गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि समोर फलंदाज इनायत देशमुख. 6 चेंडू 28 धावा. बनवशेल का रे इनायत भावा. ज्ञानेश्वर शिंदे या स्पर्धेमध्ये पहिलं षटक टाकतायत. 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. रोमहर्षक सामना होतोय. अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. बघूया ज्ञानेश्वर कशा प्रकारे गोलंदाजी करतील. समोर इनायत देशमुख संघातील वरिष्ठ खेळाडू आहेत. पहिल्या चेंडूवरती फटका. मिस टाइम झालाय, परंतु बघूया धावा किती मिळतात. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आहेत. आता 5 चेंडू 26 धावांची गरज आहे. 1 बाउन्स. ओके 26. एक शॉट आहे का? ओके 27. 100 धावा कंप्लीट झाल्यात. फटका आलाय, मोठा फटका आणि मला वाटतं चेंडू जाईल. यस, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत षटका. गरज आहे. हा निघतील का? आलाय फटका. आलाय फटका. मोठा आलाय का? आणि चेंडू जातोय 1 बाउन्स. 1 बाउन्स. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. आता मात्र 3 चेंडूवरती 3 षटकारांची गरज आहे. 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्यात. आता 3 चेंडूवरती 18 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 3 चेंडूवरती 3 षटकार मारावे लागतील. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर शिंदे. स्ट्रायकर एंडला इनायत देशमुख. परंतु अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेलेला हा सामना. आलाय फटका. फसला गेला इथे. झेल घेतला जाईल का? प्रयत्न केला जातो. यस, झेल देखील घेतला गेला आणि ज्ञानेश्वर शिंदेला मिळाली ती पहिली सफलता. इनायत देशमुख बॅक टू द पवेलियन. फलंदाज दाऊद आणि करणने देखील सुंदर झेल देखील घेतला गेलाय. एक
चांगलं जजमेंट करणचं आणि तेवढाच चांगला जज करून झेल देखील घेतला गेलाय. बघूया दाऊद. दाऊद फटका फटका आलाय आणि पंचाचा इशारा येतोय नो बॉल कॉल. म्हणजे सामन्यामध्ये काही होऊ शकते. इथे पाहतोय धावा किती बनवल्या आहेत. 2 धावा प्लस नो बॉल कॉल देखील पाहायला मिळेल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउट. नो बॉल कॉल आहे. नो बॉल कॉल म्हणजे सामन्यामध्ये अजून ट्विस्ट निर्माण केली गेली आहे. सामन्यामध्ये अजून रंगत कायम असणार आहे. कारण या चेंडूवरच्या 3 धावा म्हणजे 2 चेंडूमध्ये 14 धावा बनवाव्या लागतील. 2 चेंडू 14 धावा बनवाव्या लागतील. मुजाहिद नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला असेल आणि 2 चेंडू 14 धावांची गरज. म्हणजे 2 चेंडूवरती 2 षटकार देखील खाले तरी सामना जिंकता येणार नाहीये. परंतु वाईड नो बॉल जर आला तर अजूनही सामन्यामध्ये रंगत कायम होईल. थोडा सामन्याला उशीर लागतोय. आलाय आलाय का. यस इट इज अ वाईड बॉल कॉल. म्हणजे ट्विस्ट आली आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार जर मारले तर भावा पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 2 चेंडू 13 धावांची गरज. समोर फलंदाज आमन. फटका. ओ हो झेल मात्र सुटला गेलाय. परंतु धाव मात्र घेतलेली नाहीये. मला वाटतंय धाव घेतलेली नाहीये आणि आता केवळ औपचारिकता बाकी आहे. ही झेल घेण्यापेक्षा चेंडूला अडवणं महत्वाचं होतं आणि ते काम इथे मात्र केलं गेलंय अक्षयने. चांगलं ते प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं अक्षयने आणि चेंडूला सुरक्षितरित्या अडवलं गेलंय. आलाय फुलटा चेंडू आलाय. पंच काय येतोय काय येतोय षटकार येतोय आणि थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले नो बॉल कॉल साठी. ओ माय गॉड ओ माय गॉड. धक 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 धक. इट्स लुकिंग लाईक व्हॉट आपण टीव्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता. हो काय काय कमरच्या वर बॉल आहे का आमन. ओ माय गॉड इट्स अ क्लोज डिसिजन. नदीम सर अंपायर या इकडे. नाही नाही तुम्हाला यावं लागते. नाही नाही या. जेव्हा बॅटशी कनेक्ट होतोय बॉल तेव्हा कुठे आहे अंपायर या की. हॅलो याने सांगू इच्छितो की इट्स नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. काय नाही जागेवरती उभे राहा. तुम्हाला ते काढून तुम्हाला त्याची चित्रफित काढून ग्रुपवरती टाकण्यात येईल. तुम्ही मोबाईलवर देखील बघू शकता. नो प्रॉब्लेम. इट्स नो बॉल कॉल. तुम्हाला ते ग्रुपवरती टाकलं जाईल. तुम्ही कोणत्याही सिनियरला विचारून घ्या कोणालाही विचारून घ्या. इट्स नो बॉल कॉल. म्हणजे आमच्या आयोजन कमिटी जी आहे ते एकदम ट्रान्सपरंट सामने खेळवते. बिलकुल वाद करायचा नाहीये. पारदर्शकता असते सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. 1 चेंडू 6 धावा. काढशील का रे अमन भावा. 13 धावा होत्या एका चेंडू मध्ये काढायच्या. षटकार आलाय प्लस नो बॉल आलाय.
म्हणजे आता एक चेंडू 6 धावांची गरज असणार आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय तो अमन, ज्याने 7 चेंडू मध्ये 22 धावा देखील बनवल्या गेलेल्या आहेत. युसुफभाई या स्पर्धेचे आणि आमच्या भोकर क्रिकेटचे महर्षी ज्यांना म्हणावं लागेल ते म्हणजे आमचे युसुफभाई यांचं देखील आगमन झालंय आणि यांचं आगमन एकदम षटकाराने केलं गेलंय तिथे अमनने. युसुफभाई यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. एक चेंडू 6 धावा, काय सामना रंगलाय भावा. अमन या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे, त्याने दाखवलंय, कारण 7 चेंडू मध्ये 22 धावा देखील बनवल्या आहेत. हे एक चेंडूवरती आकाश 2 चेंडूवरती 14 धावा बनवायच्या होत्या. एक वाईड आलाय, 13 राहिल्या, त्यानंतर नो प्लस षटकार आलाय. म्हणजे याचा अर्थ काय वाटतोय, याचा अर्थ काय वाटतोय की एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज असणार आहे. ओ हेडचा मिस आणि या बरोबर इथे मात्र सामना संपला गेलाय. जिंकलाय तो गोलंदाजी करणाऱ्या संघाने.